नमस्कार, मी इंदुमती. माझ्या रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कराची बिस्किट. घरच्या घरी कमी साहित्यात उपलब्ध असणारे. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे घेतलेले आहे 1 वाटी मैदा, अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी दूध, अर्धी वाटी तूप, कस्टर्ड पावडर 1 चमचा, बेकिंग पावडर 1 चमचा, इलायची पावडर आणि थोडीशी तुटी फुटी. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी आपण घेणार आहोत सुरुवातीला तूप, त्यानंतर बारीक साखर टाकून घेऊया. आता आपण तुपात बारीक साखर टाकलेली आहे. आता याला व्यवस्थित आपण हलवून घेऊया. आता आपले मिश्रण छान झाले, पाहू शकता हलके हलके झाले आहे आणि कलर बी चेंज झाला आहे. आता आपण यामध्ये मैदा घालून घेऊया, कस्टर्ड पावडर, मी इथे 1 चमचा कस्टर्ड पावडर घेतलेले आहे, ते पण टाकून घेऊया. बेकिंग पावडर, आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण तुटी फुटी टाकून घेऊया, त्यानंतर इलायची पावडर आणि आता याला व्यवस्थित आपण हाताने मिक्स करून घेऊया. आता आपण यामध्ये थोडे थोडे दूध टाकून याचा एक डो बनवून घेऊया. जास्त घट्टही नको डो आणि पातळ बी नाही झाला पाहिजे. या प्रकारे आपण बनवून घेऊया. आता आपला इथे छानसा डो तयार आहे. आता आपण याला छानसा आकार देऊ आणि 15 मिनिटासाठी आपण याला फ्रीजमध्ये ठेवूया. आता आपण 15 मिनिटासाठी सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवूया. पर्यंत आपण गॅसवर एक कढई ठेवून गरम करून घेऊया. त्यासाठी मी इथे कढईत थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आता त्यावर एक स्टँड ठेवते. प्रीहीट होण्यासाठी आपण 10 मिनिटं गॅस ऑन करून घेऊ. आता आपला डो छान सेट झालेला आहे. आता आपण व्यवस्थित कापून घेऊया. आपण बिस्किट सारखे जसे आपल्याला लहान मोठे पाहिजे आपण तसे त्याप्रमाणे आपण कट करून घेऊया. त्याप्रमाणे मी इथे सर्व कट केलेले आहेत. आता आपली कढई प्रीहीट झालेली आहे. आता आपण यामध्ये एक प्लेट ठेवूया. त्याला मी थोडंसं तूप लावलेलं आहे. आता यामध्ये आपण एक एक करत जेवढे बसतील तेवढे आपण 15 मिनिटासाठी ठेवूया. आता आपल्या बिस्किटला 20 मिनिट झालेले आहेत. आपण एक वेळेस चेक करून बघू. आपला वरचा भाग पूर्ण भाजलेला आहे. आता आपण खालून 5 मिनिटासाठी भाजून घेऊया. आता आपले बिस्किट झाले आहेत. आपण आता गॅस बंद करू, 5 मिनिटासाठी थंड करूया. कराची बिस्किट तयार आहेत. एकदम मस्त बिस्किट झाले आहेत. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. धन्यवाद.